श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी भक्तवरदे भवानी उभी अससी माये तू. संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविता तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी. घाली ती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांचे देती बळ. गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे. असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी. तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साह्य करी जननीये. मागिल्या अध्यायी रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन. उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियेले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती. तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्त देव आणि उमारमण. भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहती वृक्षोवृक्षी. त्याची न्याये उभय पक्षी गमन करीती तीराते. सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनु पाठपोटी अस्तित्वच्या उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट फंटकारी पादांगुष्ट. कार्पा समय झाली दुष्ट त्वचा लिपटली अस्थिंसी. सर्वांगे शिरा टळटळाट दिसती यवनी नामपाठ. ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपोजेठी विस्मयो करीती आपुले पोटी. म्हणती ऐसा कलिपाठी तपीने नो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी. तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण याते उदेली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो महियेथ. तुम्ही जाऊनी काम नेते विचारावे तयाते. कवणार्थी कैसा भाव उचंबळला कामार्णव. तरी लिप्सेचा समूळ ठाव काय तोही पहावा. येऊनी त्यापर्य त्रिनंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारून तयापासी पातला. उभा राहोणी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेटी. कवन कामना उदेली पोटी ते वरद वराते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता झगट. नम्र भाव धरुणी प्रकट तया लागी बोलत. करणी शब्द पडता सुख स्थिती दृष्टी काढून यावरती. पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो. भ्रूसंकेते करुणी नमन जाविता झाला निजन भ्रपण. जो की महेश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोणते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी. तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसाद नग अभ्युत्थानी स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर ऐकोणी तोषला अनुसूया कुमार. म्हणे वारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषी जन्म त्रि ऐसे तया नाम. तयाचा सूत मी दासोत्तम मही लागी आधारलो. तरी असो ऐसी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी. उदेली जे तपोजेटी शब्द संपुटी मिरविका. एरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू. ऐसे वदता झाला ती तू पदावरी लोटला. जैसी सासुऱ्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता. हंबरडोनी धावोनी येता ग्रीवे मिठी घाली तसे. किंवा अवचट वस्ता भेटता गाय. मग प्रेम लोटी चित्त सदैव. तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो. 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम. सांडूनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो. परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश. नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले तै. तेने झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन. हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी. रुद्र विष्णू विरींची सदय त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय. ऐसे आसोनी सर्वमय साक्षी मही अससी तू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती. पडलासे की मर्तार्थी अपराध गळी सेवोनिया. ऐसे म्हणून वारंवार ग्लानिंत करी नमस्कार. क्लेशनगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी. तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे बाहे न करी चिंता. प्रारब्ध अर्म दराचळाची सरिता ओघ ओघील आताची. मग वरद हस्ते स्पर्शोनी मौळी करणी ओपीत मंत्रावळी.
तेने अज्ञान दशा काजळी फिटोनी गेली तत्काळ. जैसे महात्मे भारती उदय दृष्टी करिता गबसती, मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तत्काळ. देतेवी दत्त वरद घण, ओळता गेले सकळ ज्ञान, मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टीसी. नाठवे काही दुजेपण, झाले ऐक्य ब्रह्म सनातन, जैसे उदधी सरिता जीवन जीवन सम दिसे. ऐसी झालिया जीवन सम दृष्टी, यात्रेय धरिता झाला पोटी, म्हणे बारे योगी दुर्जटी, इंदिरावर कोठे तो सांग. एरू म्हणे जी ताता, ईश्वरा वाचुनी नसे वार्ता, जळी स्थळी काष्ठी मही पर्वता, ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी वागुत्तर, ग्रीवा तुकवी अत्री कुमर, मग सच्ची ईशाचा धरोणी कर, चालता झाला महाराज तो. सहज चालता चाले नेटी, आले आदिनाथ प्रेम उदृष्टी, मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी, पदावरी वाहतसे. शिवे पाहुणी मंद देही, म्हणे हा पूर्वी नारायण कवी, मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही, धरिला हृदयी तत्काळ. मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी, या शिष्याते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका. जे वेद कारणाचे निज सार, जे सर्वोपकाराचे गुहागर, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदी तू महाराजा. जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण, शरादपी अस्त्रादी निर्बहन, मंत्रशक्ती त्यावर त्या. जो जैसा कर्म विजे पाठ, होती दैवते वरती भेट, वंशवरद वाक्पट, मस्तकी स्थापोणी जाता ती. वरुण आदित्य सोम स्वामी, भौम शक्रादी यमद्रमी, शिवशक्ती कामातरणी, वर देऊनी उठविले. विष्णू विरींची कृपाकृती, वरद बीजे देऊनी शक्ती, ते मंत्र अंखे अपारगती, हृदया माझी हेलावला. असो सद्विद्येचा मंदरा चढ, उभवोनिया अत्री बाळ, क्षण मात्र वेचुनी केला सबळ, सिद्धतरणी जेऊता. नाग बकादी वातास्त्र, नग नागादी महावज्र, पावक जलधी अस्त्र, पवित्र सांगोपांग तो झाला. ऐसे सांगोनी सांगोपांग, जाता झाला योगमार्ग, परी सांप्रदाय योजनी योग, कानफाडी मिरवला. पुढील भविष्य जाणून सांप्रदाय केला निर्माण, षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरवले. नाथ ऐसे देऊनी नाम, शिंगी शैली देऊनी भूषण, ऐसे परी करोनी प्रमाण, अत्रिनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ, नमोनी निघाला आदिनाथ, महीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी, अंबिका वंदोणी मनोमार्गी, सप्रेम स्थिती गौरविली. करीत वैखरी अंबास्तवण, तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे. कवित्व तरी करावे ऐसे, की उपयोगी पडे सर्व जगास, मग योजोनिया शाबरी विद्येस, मना माझी ठास ठसविली. या परी अनेक कल्पना करीत, की शाबरी विद्येंचे करावे कवित, परी वरद गुंती वश्य दैवत, केऊते रीती होतील. मग अंबेपासी अनुष्ठान करिता झाला सप्तादिन, वेदबीजाचे अभिषिंचन अंबे लागी करीतसे. तेने जाग्रत महिषमर्दिनी, होऊनी बोले तया लागुनी, बारे कवन कामना मनी, वेधली ते मज सांग. एरू म्हणे ओ जगत जननी, शाबरी विद्येचे कवित्व कामनी, वेधक परी वरा लागुनी, उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामनी, मग त्या सिद्धाचा हात धरोनी, मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर, तरुणो हे तो सिद्धीचे माहेर, दृश्यादृश्य केले पर, महातरु नादतसे. तेथे करुणी बीजी हवन, तरु केला दृश्यमान, तो कनक वर्ण दैदिप्यमान, निज दृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपांती, नाना दैवते विराजती, मग नामाभिधाने सकळ भगवती, देवतांची सांगे त्या. ती दैवते धुरंधर 52 वीर, मूर्तिमंत असती तरुवर, नरसी काळिका महिषासूर, ममदा झोटिंग वीरभद्र, वेताळ मारुती अयोध्याधीश, श्री कोदंडपाणी रामेश, सूर्यनामी तेथ 12 मूर्तिमंत नांदतसे. पायरी जल देवता असती 9, कुमारी धनदानंदा नाव, विमळा मंगळा ज्ञान प्राप्तीव, लक्ष्मी आणि विख्याता. या परी चंडा
मामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंड वितंडा तरुभागी विराजल्या काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्रेश्वरी गण भैरव अष्टभैरव हे असती या परी शस्त्र अस्त्र यामिना दमी धूमी कुचित भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंखिनी यक्षिणी त्या समुच्चय असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकाभ्या अनिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा एवच अष्टसिद्धीनामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवेद दोन्ही नाथाते 12 ऋष्य मूक पर्वत स्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासी मनी नदी काचित आहे बा दक्षिणोघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती जाणतेथ भगवती ते नमावे तेथुनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय मरित महाराजा तरी शुल्का वेल कवळुनी हाती एक एक सोडावी कुंडाप्रती ऐशी कुंडे एकाशती हस्ती पद समान आहेत परी तुके पूजन कोरडे वेली सकल सरळ्या परत पाऊली पाहात यावे ती वल्ली सकळ कुंडा माझारी जया कुंडांत सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले करोनी जीवन प्राशिले ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त तय 12 नाभी जपावे आदित्य मुछे माझी असतापय मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा मग 12 नामी करोनी सिंचनी तरुण हानावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देतील बा परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या शशनास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगुनी माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती एरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघाते काळी महाकाळी देवतांस नमोनी निघाला काननास करी कवळोनी शुल्क वेलास कुंडा लागी शोधितसे असो एक शत कुंडे पाहुण तेतुक्यांत शुल्क वेल स्थापून पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झालिया उदक पाण होताची व्यापिले अति मूर्छेन परी 12 नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने परी मूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडा तोनी अंतर्ज्योती तीही वेंधो पाहे अंती तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत जसे जागृती घडोनी येत तोची स्वप्नी जीव घोकीत त्याची न्याये उरला हेत जीव जपी अर्कातो ऐसे संकट घटता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नैनिकर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवोनी हेत मस्तकी ठेविला वरद हस्त मने 12 योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलुनी आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करुणी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजाता एरू म्हणे कवित्व करीन तया सह्य तुवा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळास येऊ महाराजा अवश्य म्हणून तम भंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जल जलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास एरझारा करून देवतांसी करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मूण बंगाल देशी चालता झाला असो ऐसी गोरक्ष कथा वदला आहे किमयागार ग्रंथा तेथे किमयांची स्थाने सर्वता सांगितली
आहेत जी. परी प्रथम अवघड करणे ते मानवाते न ए घडोन. इते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयांसी. परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमया गार ग्रंथा. विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन. येत नाही जी घडोन म्हणून सकळ संशय सांडोन. ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परिबळेची चाळवोनी दोष. निंदोनी जो का मोडील हरूप. विकल्पपंथी मिरविता जगास. पावेल वंश बुडी तो आणि कवानी जाईल झडोन. नरकी पडेल सप्तजन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करोण. क्षय रोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी. ते फिरत तीर्थवासी हेळा एक समुद्री पातला. तये देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कृषी आचरणेम. सकळ धर्म पाळितो आधी तपण यजन. दोन याजन स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतसे. सदा सुशील लावण्य खानी की नक्षत्र पाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरुणी मनी तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथोनी चपळा उदया येही. की अर्क होऊनी ग्रही गोसावी तेज भिक्षा मागतसे. जेचे अधर पंबळ देठी द्विज विराजती वरती धाटी. जैसे रत्न हेमी शेवटी स्वतेजे तगटी मिरवितसे. भाळ विशाळ सोगयांजन कुंकुम रसे शोभले गहन. मुक्ता नक्षत्र कबरी संगीन चंद्राभि जोरा विराजवी. नासिक सरळाकृती ते शुक्ती का रत्न हेमगुप्ती. मुक्त नळे जैसे गबस्ती नासिक पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती हेम मुगुटी ढाळ देती. रत्न ताटंके नक्षत्रपाती करू वश्यती पातले. असो ऐसी श्रंगार खानी सकळ संपत्ती. नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवतसे. परी उदरी नाही संतान परम तेने उचंबळोनी योग काम. न आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा. देवदेवा रे उपाय अनेक करीती झाली कामनादिक. परी अर्थ कोठे उदयदायक स्वप्ना माझी आतळेना. नावडे आसन वसन गात्र विकळ मिरविती निराश गात्र. शून्य धामी चित्त पवित्र नांदनुकी नांदतसे. प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपावीन शून्य सदन. की सकळ स्वरूपी दाराहरण परी नासिकहीन मिरवतसे. की वज्रा उपरी गिरे कोमट परी वसतीस दिसे तळपट. ते पाहता दानवी इष्ट कांडिती ऐसे वाटे की तरुवीन अरण्य कर्कश. की सरिता वीन जैसे वीरस. मग ते क्षणैक पशुमात्रास भयंकर दरी वाटतसे. की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण. परी चतुस्कंधी शवदर्शन सुगम काही वाटेना. ते शरीर घ्राणावीन आप्तवर्गाते वाटेहीन. तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे. ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योगमूर्ती. नाथ मच्छिंद्र अंगनाप्रती अलक्ष सवाल वदतसे. तव ते कांतेने पाहुनी त्याते चरणी लोटली शोक भरिते. आनोनी शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराज. बैसोनी नाथा निकत सांगती वियोग शोक उल्लाट. हृदयी भरोनी नेत्रपाट क्लेशांबू मिरविले. म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता. तरी मम हृदयी शोक सरिता जळा वाटतसे. म्हणे तरी याते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी. पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवन शब्दा वाढवितसे. पुढे ठेवूनी भिक्षांना पुन्हा कवळी मोहे चरण. आणि नेत्रा घनाची वृष्टी जीवन पद महिते सिंचितसे. तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते. शब्दे तोय ओघ मिरवत होते सुख सरितेसी. म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त. ते मज वद की चित्तार्थ सकळा मुक्ती लाहील की. ऐसे शब्दे वर्ग उगमा ऐकोनी बोले द्विजराम. म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते. तेने वियोगे खदिरांगार झकट करीतो अतितीव. तेने करुणी चित्त शरीर
दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्त शक्ती कदा न वसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवडुनी तरी हा शोक वडवा नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यांत स्वामिनी होऊनी दयाळ शोकग्नी ते विझवावे ऐसी वदता वाग भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभुनी महाशक्ती निर्मितमे नाथा करी भस्माची मुठी तेथे वीर्य करी रहाटी मग ते भस्म तपोजठी तिये हाती ओपितसे म्हणे माय ओ शुभाननी हे भस्म चिमुटी करी कवळुनी घेई सेवी आपुले शयनी निशी माझी जननीये म्हणतील भस्म नोहे पूर्ण गबस्ती जो हरी नारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवोनी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामना नवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणोनी चिद्भ वाणी वदविली या भस्माची प्रतापस्थित तव उदरी होईल जो सूत तया ते अनुग्रह देऊन या स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो सूतन मने माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मी ते तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका तरी माय संशय न धरिता भक्षी भस्म सांडो निचित्ता ऐसी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सूता अनुग्रह ओपावया नाथ ऐकोन बोले तिते म्हणे ऐक ओ सद्गुण सरिते पुन्हा येऊनी देई उपदेशाते द्वादश वर्पा उपगंती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ मही लागी लंघितसे एरीकडे भस्मची बुटी सदृढ बांधोनी ठेविली गांठी हरुषण राहे पोटी उचंबळोनी दाटलासे मग ती सर्वेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी तेथे 7-5 वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यांतही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली म्हणे माय ओ ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विन परी आज आला सर्वार्थ घडोन तो श्रवण पुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान फाडोनी कान फाडी केवळ तरणी माते दिसूनी आला तो मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपनी माझे हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मुठी माते दिधली पुत्रवृष्टी परी सांगोनी गेला स्वये होटी भक्षण करी शयनांत तरी माय ओ सांगा नीती तेने वाढेल काय संतती एरी ऐकोणी न मानिती तेने काय होईल गे अगे ऐसी सोंगे महिवर्ती इति एक ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दाविती जग भोंदिती जननीये आणि दुसरा त्यांचा आहे अर्थ कानफाडे कवटाळे व्यक्त नाना परींच्या विद्या बहुत तयापासी वसती असती ओ काय ओ सांगू शुभगात्री कानफाडे कृत्रिम मंत्री जाया पाहुणी शुभगात्री करीती कुत्री मंत्राणे मग ते तयांते सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षत्रमेदिनी रात्री माझी कांता करोनी सुखशयनी भोगिती ते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्यांची जाण माया तू कोणी कडुनी भ्रमांतया पडली आहेस जननीये परी हे आम्हासी दिसते ओखट तू शुभानन जाया अति बरवंट पदरी बांधोनी घेतले कपट यांत बरवे दिसेना ऐसे बोल बोलता युवती भव व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम विटुनी चित्ती सदनाप्रती आलीसे मग ती कवडोनी भस्म चिमुटीसी येती झाली गोठ्यापासी तेथे गोरज केरांसी मिरविलेसे उकरडा तया माझी भस्मची मुठी सांडिती झाली ते गोरटी तया माझी हरी जेठी संचार करी महाराज जो नव नारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजा पुंज हरी ऐसे नाम साजे कीर्ती रत्ना माझारी असो ऐसी अदय वराहटी करोनी जाती झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा मिरवतसे असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती क्षीरोदकसार
पुढीले अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्ती कानवरत्नमुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेंत भूषणा ते शृंगारू हो. या परी निंदक खळ दुर्जन असो त्यांचे कांजीपाण तयांचे निंद्य वचन ऐकून सोडो नका क्षीरोदका. धुंडीसूत मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम भावार्थ गुणी गुंफोण माळ स्वीकारी श्रोत्यांसी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीय अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.